हाय मंडळी, नमस्कार. मी इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हे बघा, मस्त अशी खमंग सोलापुरी पद्धतीची चटणी आपण शेंगदाण्याची वाटणार आहोत. हे शेंगदाणे बघा कसे भारी एक नंबर शेंगदाणे आहे ती गावाकडले. आणि शेंगदाणे जवसाची दोन्ही मी असं चटण्या वाटणार आहे. जवसाची चटणी बी खमंग अशी मस्त लागते. जवसाची चटणीला चिंचचं कोळ घाला किंवा दही घाला, लिंबूचं रस, असं तुम्हाला ताक जे बी काय घालवताना आंबट वस्तू घातली ना आपल्या चिंचच्या कोळाला बी कशाला बी म्हणा, एकदम भारी अशी चटणीला चव येते. आणि हे बघा, शेंगदाणे भाजून घेतले होते मी. शेंगदाणे थंड झाले ते जवस भाजेपर्यंत हे वरचं साल सगळं संपूर्ण काढून घेतले आणि जवस पण भाजून मी साईडला ठेवून घेतले. मस्त असं खमंग मजेदार जवसाची चटणी लागते. हे शेंगदाणे अशा ह्या पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये वाटून घेते. तुम्ही भाजतानासुद्धा तुम्ही तेल टाकून घेतलं तरी घेऊ शकता. मी काय केले, खलबत्त्यात वाटल्यामुळं तेल सुटते म्हणून मी काय तेल बिल वरून नाही घातले अजिबात. हे बघा, असं मस्त असं खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये जर जाडसर चांगलं वाटून असं घासून वाटलं ना, त्याला आपोआप तेल सुटतं. मगाशी आला आहे त्यांना दादा, आपोआप तेल सुटतं त्याला जास्त हे करण्याची गरज नाही आणि जास्ती बारीक वाटायचं नाही. आपल्या दाताखाली येईल असं मस्त खमंग लागते चटणी खायला. ह्या पद्धतीने अशी वाटून घ्यायची चटणी. जास्तीत मोठाड जाडसर पण ठेवायचं नाही, जास्त बारीक पण कूट करायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी कूट वाटून काढून घेतलं आहे साईडला. अशा पद्धतीने पण वाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने वाटून घेतलं ना, आपल्या चटणीला चव अप्रतिम अशी भारी चव येते आणि बार बार करून खावं वाटेल अशा ह्या पद्धतीची चटणी राहते. हे बघा, मी जिरे पण टाकून घेतले. आणि जिरे काय करायचं, जिरे जरा थंड, आता कसा पावसाळा दिवस आहे, वांबाळल्यामुळं आपलं जिरा लवकर वाटत नाही. मग त्याच्यामुळं ना थोडं तेच शेंगदाणे भाजलेलं तवा असताना गरम त्याच्यावरती टाकून गरम करून घ्यायचं. त्याला जास्ती भाजायचं नाही, काय नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं. हे बघा, आता लसूण घातले मी चांगलं. 2 गड्डे लसणाचे सोलून घेतले होते. एका पारे पडचाल 2 गड्डे लसणाचे सोलून घेतले होते मी. ते बघा, ते सगळं असं वाटून घेतं या पद्धतीनं. सोलापुरी चटणी म्हटलं तर एकच नंबर चटणी राहते. तोंडाला पाणी सुटतं. खमंग अशी चवदार चटणी असते सोलापुरी चटणी. आणि मी पण सोलापूरचीच आहे, त्याच्यामुळं मला चटणीचं ही चव माहिती आहे. तुम्ही कधी खाल्लं आहे का ना सोलापुरी चटणी, हे मला कमेंट करून सांगा. आणि सोलापूर म्हणलं तर चटणीला आपल्याला एकच नंबर राहते. हे बघा, काही थोडं काश्मीरी तिखट टाकले आणि काही थोडं मी असं साधं लाल तिखट टाकले घरचं. आणि असं एकत्र करून घेते मी. एकत्र करून घेतलं ना, हा भारी लागते चवीला चटणी. आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करत जावा, शेअर करत जावा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, बघू शकता तुम्ही, असं मस्त अशी चटणी झाली. हे बघा, माझं खलबत्ता कसं थोडंसं बारीक आहे आणि खलबत्त्यात उकळात वाटल्यासारखे खलबत्त्यात सगळं एकत्र होत नाही, म्हणून मी थोडंसं तसं करून घेतले. थोडंसं तसं वाटून घेऊन मग मी असं ह्याच्यामध्ये एका ताटामध्ये घेऊन त्याला मिक्स करून घेते चांगलं हातानं चोळून. हे बघा, बघू शकता. तेल मी काय न करता आपोआप तेल सुटलं ह्याला. चांगलं तेलकट झाले. आपल्या शेंगदाण्याचं कूट तेलकट झाले, चटणी पण तेलकट झाले. मस्त असं एकच नंबर चटणी चवीला लागते भारी. हे बघा, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, कांदा, जबरदस्त जेवण लागतं आहे. हे बोलताना माझ्या तोंडाला असं पाणी सुटतं आहे. चटणी चव झाली आहे. त्याची चटणीचं कलर बघूनच माणसाला कळतं आहे चटणी किती चव झाली असेल आणि किती नाही. ते चवीनुसार चटणी जेवणाला लागल्या का जिभेला चटक लागते आणि चव जिभेला येते. भाकर मस्त मजेपैकी बसून माणूस खातं आहे. हे बघा, चवदार अशी भारी चटणी झाली माझी. हे बघा, बघू शकता तुम्ही. सोलापुरी चटणी म्हटलं तर फेमस आहे चटणी, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी. सोलापूरला जाल त्यावेळेस तुम्ही ही चटणी अवश्य घेऊन खा. बघा एकदा, विकतची चटणी विकत भेटते त्या पद्धतीची मी घरामध्ये वाटली चटणी. तुम्हाला कशी वाटली काय नाही हे चटणी
बघा हे बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला आवडत्यात असतील माझ्या रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा. म्हणजे असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील, नोटिफिकेशन निघेल माझ्या व्हिडिओची. हे बघा जवसाची चटणी पण ह्या पद्धतीने मी असं खलबत्त्यात घासूनच वाटून घेतलं, जवस पण बारीक ह्या पद्धतीचा बघू शकता तुम्ही. काय चाललं आहे, काय झालं, हे असंच वाटून घ्यायचं, घासून वाटून घ्यायचं. कसं मिक्सरमध्ये वाटलं ना जवसाच्याला तर आपल्याला चव लागत नाही, त्याच्यामुळं हे जवसाची चटणी पण मी खलबत्त्यात, मग गावाकडं कसं उकळा असतं, उकळामध्ये मी वाटून घेत होते. आता उकळाकडं काय वाटून घेतलं नाही, काही नाही. मग इथं मी खलबत्त्यामध्येच वाटते. चांगलं खमंग असं भाजले, खमंग असं भाजून घेऊन मग मी खलबत्त्यातच वाटून घेते चटणी. हे कसं गावाकडं कसं तव्यावर भाजलं चुलीवरची ह्याला चव येते चांगली. आता काय चूल नाही ती काय नाही, त्याच्यामुळं गॅसवरतीच आपण होता होईल तेवढं भाजून घ्यायचं, मंद आचेवर भाजून घ्यायचं. चांगलं खरपूस भाजलं ना आपल्या शेंगदाण्याच्या चटणीला पण चव येते, जवसाच्या चटणीला पण अशी अप्रतिमाची चव येते. हे बघा बघू शकता मस्त अशी शेंगदाण्याची चटणी झालेली आणि जवसाची पण चटणी झाली. जवसाला आंबट घालून तुम्ही चटणी खावा की भारी चटणी अशी लागते. आणि हे शेंगदाणे कसं, हे शेंगदाणे इकडे गावाकडेच भेटतात, मुंबई पुण्यात सिटीमध्ये असले हे शेंगदाणे भेटत नाहीत, काही नाही. हे बघा बघू शकता तुम्ही. आजची माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर